हां, आता आपण काय सांगत होतो, की हा वाला क्वेश्चन काय बोललो, लेंथ ऑफ द व्हर्टिकल कर्व आपल्याला काढायचा आहे. पहिला प्रकार सांगतोय बेस ऑन द परमिसिबल रेट ऑफ चेंज ऑफ ग्रेड, याच्यावरती क्वेश्चन असतो. तो कसा असतात, लेंथ ऑफ कर्व जर मला काढायची असेल तर कसं काढणार बरं का मी रे, तो लिहायचं लेंथ ऑफ कर्व, टोटल चेंज इन द ग्रेड, टोटल चेंज तुम्हाला ग्रेडमध्ये काय चेंज होत असतो तो तुम्हाला काढता येतो. आपण लिहून देऊ एन आपल्याला माहिती एन म्हणजे काय, चेंज इन द ग्रेड. सो टोटल चेंज इन द ग्रेड डिवाइड बाय परमिसिबल रेट ऑफ चेंज ऑफ द ग्रेड, इथे लिहा खाली, टू दी permissible rate of change of grade. So total change of the grade to the permissible rate of change of the grade into, राईट का, हा झाला आपला लेंथ ऑफ द कर्व, हा झाला काय लेंथ ऑफ कर्व. या पद्धतीने आपण लेंथ ऑफ कर्व काढून घेतो, या पद्धतीने आपण लेंथ ऑफ कर्व काढतो. बघा लेंथ ऑफ कर्वसाठी फॉर्म्युला काय दिला, लेंथ ऑफ कर्व इज इक्वल टू टोटल चेंज इन द ग्रेड टू दी परमिसिबल रेट ऑफ चेंज ऑफ द ग्रेड. या दोघांचा रेशो जर तुम्ही घेतला तर लेंथ ऑफ कर्व आपल्याला भेटून जात असतो. तुम्हाला हा पॉईंट तेव्हा करणार जेव्हा मी तुम्हाला एक एक्झाम्पल वाचून दाखवतो आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लावतो. आणि हा तुम्हाला एमसीक्यू आहे, एमसीक्यू पण आपण याचं लगेच बघून घेऊ. बघा आता काय, फॉर एक्झाम्पल वाचतो, त्याला कॅच करा. हां, इफ टू ग्रेड ऑफ +1.2% अँड -0.9%, सांगा बरं का कोणत्या प्रकारचा हे दिसतोय तुम्हाला. बघा काय सांगितलंय तुम्हाला, की टू ग्रेड ऑफ +1.2% अँड -0.9%. मला तुम्ही सांगा हा कोणत्या प्रकारचा आपल्याला हे दिसायला भेटतोय, कोणता प्रकार असेल बरं का, कोणता कर्व असेल, कोणता कर्व असेल, सबमिट कर्व, राईट, हा सबमिट कर्व आहे. मीट, हे दोघं कर्व मीट होत आहेत. द लेंथ ऑफ व्हर्टिकल कर्व रिक्वायर फॉर रेट ऑफ चेंज ऑफ द ग्रेड. तुम्हाला विचारलं काय म्हटलं माहिती का, तुम्हाला म्हटलंय लेंथ ऑफ द कर्व काढा, लेंथ ऑफ व्हर्टिकल कर्व रिक्वायर फॉर रेट ऑफ चेंज ऑफ द ग्रेड 0.1%. तुम्हाला किती रिक्वायर आहे, 0.1%चा तुम्हाला ग्रेड रिक्वायर आहे. सो देअर फोर लेंथ ऑफ व्हर्टिकल कर्व फॉर रेट ऑफ चेंज ऑफ तुम्हाला रेट ऑफ चेंज किती पाहिजे, 0.1%. सो 0.1%चा रेट ऑफ चेंज असणारा पर 30 मीटर चेन, राईट का. तर तुम्ही लक्षात घ्या, मी पॉईंट नवीन वाचून दाखवतो. इफ टू ग्रेड ऑफ द 1.2% अँड -0.9% ग्रेड मीट होत आहेत, राईट का. इफ द लेंथ ऑफ द व्हर्टिकल कर्व रिक्वायर फॉर रेट ऑफ चेंज ऑफ द ग्रेड 0.1% पर 30 मीटर चेन, तो 30 मीटरच्या चेनसाठी 0. याचा लागतोय तुम्हाला, तर ते म्हणतात, तुम्हाला काय म्हणतात, की लेंथ ऑफ द कर्व काढा. काय म्हणतात, लेंथ ऑफ द कर्व काढा. तो लेंथ ऑफ कर्व मी कसा काढतो, आता गंमत बघा, क्वेश्चन पुन्हा दोनदा वाचून दाखवला. लेंथ ऑफ कर्व इज इक्वल टू दोघांमधला चेंज सांगा, टू ग्रेड या दोघांमधला चेंज किती आहे सांगा बरं का रे, +1.2 आणि इकडे काय -0.9, राईट. यांचा चेंज मला काढायचा म्हणजे वजाबाकी करावं लागेल. 1.2 मायनस प्लस झाला 2. किती येईल तो 2.1 ना, तो 2.1 वरती 2.1 आला, 2.1% वरती, आणि खाली परमिसिबल काय सांगितलं तुम्हाला, फाइंड द लेंथ ऑफ द व्हर्टिकल कर्व रिक्वायर फॉर द रेट ऑफ चेंज ऑफ द ग्रेड. म्हणजे परमिसिबल रेट ऑफ चेंज ऑफ ग्रेड किती दिले, 0.1%चा पर 30 मीटर ऑफ द चेन. म्हणजे 30 याला किती आहे, 30ला एवढा आहे तर त्याला किती, अशा पद्धतीने तुम्ही काढू शकतात, राईट का. देअर फोर बघा वरती काय लिहिलं मी, वरती टोटल चेंज ऑफ द ग्रेड लिहिला, खाली परमिसिबल चेंज लिहिला फॉर 30 मीटर चेंज, याच्यासाठी तो किती इंटू मी 30 करून टाकेल, म्हणजे कसं रे बघा, असं लिहू शकतो का आपण, बघा म्हणजे काय, 30 मीटरच्या चेनसाठी परमिसिबल चेंज किती आहे, परमिसिबल चेंज ऑफ द ग्रेड किती आहे, 0.1%, असं बोलतो आपण. 30 मीटर चेनसाठी 0.1, तर म्हणतात मला किती लेंथसाठी, बघा ही लेंथ मला कॅल्क्युलेट करायची आहे ना, तो लेंथ मला कॅल्क्युलेट करायची आहे. तर तो जो काही तुम्ही चेंज दिला आहे ना, तो चेंज कोणता चेंज, आपण चेंज बोललो 1.2% पासून, तो यांचा चेंज म्हणजे एन आला, तो एन इथं लिहितो. तर मी काय बोलतो, की किती लेंथ आपण प्रोव्हाइड करायची की चेंज एवढा असेल, ॲक्च्युअल चेंज एवढा असेल, तर अशा पण तुम्ही ते काढतायत. देअर फोर आपण काय करून टाकतो, एन डिवाइड बाय 0.1% इंटू 30. अशा पण तुम्ही लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, नाही तर पाठ करून घ्या सरळ. सो लेंथ ऑफ कर्व मी कसा काढून टाकला, लेंथ ऑफ कर्व इज इक्वल टू अशा पद्धतीने काढून टाकला. मला सांगा उत्तर किती येईल आता, 30 मीटरसाठी आपल्याला टोटल चेंज 0.1%चा दिसायला भेटतो. तर आपल्या लेंथ ऑफ कर्व काढायचे किती चेंजसाठी, 2.1%साठी. किती येईल रे, किती येईल, किती येईल सांगा पटकन, सरळ येईल बघा,
2.1 डिवाइड बाय 30 इंटू 0.1 राईट का, असंच ना. सॉरी गडबड झाली हां, गडबड झाली. 30 इंटू 2.1 डिवाइड बाय 0.1 बरोबर का. मला सांगा 21 इंटू 630 किती झाले, 630 का रे, 630 उत्तर. तो अशा पद्धतीने आपल्याला 630 उत्तर दिसायला भेटेल. याच्यावरती MCQ पण आहे, तुम्ही MCQ बघू शकतात, MCQ सोडू शकतात बघा आता. आणि MCQ खूप सारे MCQ मला दिसायला भेटलेत. परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्ही बघू शकतात बघा आता. क्वेश्चन बघा बरं काय दिलं आहे मला क्वेश्चन दिलेला आहे. इफ अपग्रेड ऑफ द 1.5% इज फॉलो बाय डाउनग्रेड 0.5%. ओके, सो अपग्रेड ऑफ 1.5% म्हणजे पॉझिटिव्ह 1.5% इज फॉलो बाय डाउनग्रेड 0.5, डाउनग्रेड म्हणजे मायनस 0.5%. द रेट ऑफ चेंज ऑफ द ग्रेड 0.2% पर 20 मीटर चेन. तर 20 मीटर चेनसाठी रेट ऑफ चेंज किती आहे, 0.2%चा. तर लेंथ ऑफ व्हर्टिकल कर्व सांगा. चला मी पुन्हा क्वेश्चन वाचून दाखवला. क्वेश्चनचं उत्तर तुम्ही बघा कागद. हां बघा काय काय सांगतो. अपग्रेड दिला आहे तुम्हाला, अपग्रेड 1.5%, अपग्रेड म्हणजे पॉझिटिव्ह आला राईट. डाऊनग्रेड दिला आहे तुम्हाला 0.5%चा, दॅट इज मायनस 0.5% आला. रेट ऑफ चेंज ऑफ ग्रेड इज 0.2% फॉर द 20 मीटर चेंज. 20 मीटर चेंजसाठी 0.2%चा हे दिला आहे. तर आपल्याला म्हणतात की लेंथ ऑफ कर्व काढा. तो लेंथ ऑफ कर्व काढायचा आहे. मग यांचा चेंजसाठी तो जो काही ॲक्च्युअल चेंज तुम्हाला दिलेला आहे म्हणजे एन, त्या एनसाठी एल काढायचा आहे. मग एन आपल्याला दिलेला आहे, तुम्ही एल काढू शकतात. एल इज इक्वल टू व्हॉट, एल इज इक्वल टू एन इंटू 20 डिवाइड बाय 0.2%. मग एन किती आहे सांगा, या दोघांचा डिफरन्स किती आहे, 2. मग 2% डिवाइड बाय 0.2% इंटू 20 सांगा बरं किती. 2% खाली 0.2% आहे म्हणजे किती झाले, हे किती झाले बरं का, 100 झाले काय का 20, 10 झाले, 2 राईट का. 10 इंटू 20 200 मीटर राईट. तर 200 मीटर आपलं उत्तर राहणार, 200 मीटर. अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटणार 200 मीटर. तो हा क्वेश्चन हमखास आपल्याला दिसायला भेटत असतो. हा झाला ओके. तो हा झाला आपला. आता लेंथ ऑफ व्हर्टिकल कर्व आपण काढून टाकली. हा वाला क्वेश्चन तुम्हाला विचारून घेतात, तर लक्षात कोणाला डाऊट असेल तर विचारून घ्या रे, पण पॉईंट महत्त्वाचा होता हा. So length of curve on the basis of what? Base of the permissible rate of the change of the grade, त्याच्यावरून आपण काढून टाकला. आता दुसरा असतो बेस ऑन द सेंट्रीफ्युगल रेशो. दुसरा लेंथ ऑफ द व्हर्टिकल कर्व ऑन द बेसिस ऑफ सेंट्रीफ्युगल रेशो. सेंट्रीफ्युगल रेशोवरून काय लेंथ असते, फॉर्म्युला सांगून देतो, लिहून घ्या. एल इज इक्वल टू एन. एन मीन्स व्हॉट, चेंज इन द ग्रेड. तुम्हाला काढायला शिकवलं मी. एन व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 100F म्हणा किंवा 100A म्हटलं तरी चालेल किंवा 100C म्हटलं तरी चालेल. एल इज इक्वल टू एन व्ही स्क्वेअर डिवाइड बाय 100F, व्हेअर एन इज व्हॉट, चेंज इन द ग्रेड आपण काढलेला तो. व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी राईट, व्हिलॉसिटी. आणि एफ म्हणजे काय, एफ असतो अलायबल ॲक्सेलरेशन. So therefore, on the basis of centrifugal ratio, length of the vertical curve can be calculated by using L is equal to NV square divided by 100F. याचं डेरिवेशन आहे ते काही करत बसत नाही मी राईट. सो NV square divided by 100F. N म्हणजे काय सांगितलं, V म्हणजे व्हिलॉसिटी झाला, 100F. F म्हणजे काय, अलायबल ॲक्सेलरेशन. सो अलायबल ॲक्सेलरेशन म्हणजे कोणतं, आपण त्याला इकडे अलायबल सेंट्रीफ्युगल ॲक्सेलरेशन लिहा. सो F इज नथिंग बट दी अलायबल सेंट्रीफ्युगल ॲक्सेलरेशन. तर अशा पद्धतीने तुम्हाला एलचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. त्याच्यावरती MCQ तर काही दिसला नाही मला, पण फॉर्म्युला तुम्ही लक्षात राहू द्या. एल इज इक्वल टू NV स्क्वेअर डिवाइड बाय 100F, वेअर N इज दी चेंज इन द ग्रेडियंट, V इज द व्हिलॉसिटी अपॉन 100F म्हणजे काय, अलायबल सेंट्रीफ्युगल ॲक्सेलरेशन. अशा पद्धतीने हे लेंथ ऑफ कर्व काढायचे, हे 2 फॉर्म्युले झाले राईट. आता पुढे जाऊ आपण. आता पुढचा पॉईंट आपण बघू. तर पुढे जाऊ आपण. तर आय थिंक खल्लास झालं वाटतंय. हां आता बघू आपण हे काढायचं फॉर्म्युले, लेंथ ऑफ कर्व काढण्याचे आपल्याकडे फॉर्म्युले दिलेत बघा. आता ते फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, ते बघून घेऊ. आता लेंथ ऑफ कर्व मला फाइंड आउट करायचं आहे. लेंथ ऑफ कर्व आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हर्टिकल कर्व जो काय आहे, त्या व्हर्टिकल कर्वची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. ते समिट आहे का काय आहे ते काही मेन्शन नाही आहे. तुम्ही डायरेक्ट फक्त काय लिहा, पॉईंट काय लिहा, लेंथ ऑफ कर्व. अगोदर दोन पद्धतीने आपण काढलेत, आता ही एक वेगळी पद्धत आहे. आता बघू आपण लेंथ ऑफ कर्वबद्दल आपण बघणार आहे. तो लेंथ ऑफ कर्वबद्दल आपण इथं काय बघणार आता, लेंथ ऑफ कर्वबद्दल काय बघायचं बरं का आपल्याला. पहिली केस, वेन
साईट डिस्टन्स, वेन साईट डिस्टन्स, जेव्हा साईट डिस्टन्स, वेन साईट डिस्टन्स इज लेस दॅन, पहिली गोष्ट काय अजून करून चालताय तुम्ही आता बघा, वेन साईट डिस्टन्स इज लेस दॅन, साईट डिस्टन्स इज लेस दॅन कर लेंथ ऑफ कर, पहिली केस काय सांगतोय मी की जेव्हा साईड डिस्टन्स इज नथिंग बट दी वाट मिनिमम डिस्टन्स बिटवीन द टू व्हेकल, राईट का, मिनिमम डिस्टन्स बिटवीन द टू व्हेकल, ॲक्सिडेंट वगैरे व्हायला नको, धडक वगैरे व्हायला नको, त्यासाठी मिनिमम डिस्टन्स आपण ते ठेवतो दोन गाड्यांमधलं, त्याला आपण साईड डिस्टन्स म्हणतो. साईड डिस्टन्स इज लेस दॅन लेंथ ऑफ कर्व असेल तर ती केस आहे आपली. तर त्या केसमध्ये जर मला म्हटलं ही पहिली केस आहे, साईड डिस्टन्स यस इज लेस दॅन द लेंथ ऑफ द कर्व, तर त्या केसमध्ये जो काही आपण लेंथ ऑफ कर्वचा फॉर्म्युला बघतो, डायरेक्ट पाठ करून घ्या. L इज इक्वल टू एन ए स्क्वेअर डिवाइड बाय एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 200, एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 200 अंडर रूटमध्ये H1 ते H1 B1 पण नको लिहायला पाहिजे तुम्ही, H1 प्लस H2 त्याचा स्क्वेअर, हे असं जनरल ते लिहा, पण तुम्हाला जो फॉर्म्युला पाठ करायचा आहे हे तुम्ही पाठ नाही केलं तरी चालेल, हा फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे, त्याच्यावरती क्वेश्चन आहेत. L इज इक्वल टू एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 800H, L इज इक्वल टू एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 800H, हा फॉर्म्युला झाला आपला लेंथ ऑफ द कर्व काढण्यासाठी एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 800H. आता एच वगैरे काय असतो काय नसतो ते तुम्हाला सांगून देतो बघा. एन झाला आपला, एन काय झाला, एन झाला आपला चेंज इन द ग्रेडियंट, एस झाला आपला साईड डिस्टन्स, राईट, सो एस झाला आपला साईड डिस्टन्स. आता एच म्हणजे काय, एच म्हणजे आय थिंक ऑब्जेक्टची हाईट, आपण म्हणू शकतो ऑब्झर्वर आय लेवल अबो द ग्राउंड, हा एच काय झाला, ऑब्झर्वर आय लेवल म्हणजे ट्रकमध्ये बसलेला जो की माणूस आहे ना त्याची आय लेवल कुठे आहे 1.2 मीटर अबो असं म्हणू आपण. सो ऑब्झर्वर आय लेवल अबो द ग्राउंड, एच इन नथिंग बट लिहून घ्या, सगळे पॉईंट लिहून घ्या. लेंथ ऑफ व्हर्टिकल कर एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 800H, वेअर एच इज दी वाट, एच इज नथिंग बट दी वाट, ऑब्झर्वर आय लेवल अबो द ग्राउंड, एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 800H. ही झाली आपली पहिली केस. ही पहिली केस झाली आपली. वरचा फॉर्म्युला त्याचं डेरिव्हेशन आहे का हे? डेरिव्हेशन नाही करून दाखवलं का मी, डेरिव्हेशन लय मोठमोठे आहेत, मी फॉर्म्युले दाखवले फक्त, तू फॉर्म्युले लिही, डेरिव्हेशन करायला मला लेक्चर लागून जाईल. n² अंडर रूट H1 प्लस अंडर रूट H2. हां, मग हे जे काही याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून मी ते 800 आणतो, H1 आणि H2 ची व्हॅल्यू टाकून मी आणतो 800H. सो एल इज इक्वल टू एन ए स्क्वेअर डिवाइड बाय 800H, हा वाला फॉर्म्युला लक्षात राहू द्या, त्याच्यावरती MCQ तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. आता बघा पहिली केस, हां कंडिशन सांगितली ना तुला मी, कंडिशन काय सांगितली की साईड डिस्टन्स इज लेस दॅन द लेंथ ऑफ द कर्व, साईड डिस्टन्स इज लेस दॅन द लेंथ ऑफ द कर्व, हे तुला कधी कळेल, आता मी एक एक्झाम्पल घेतो त्या तुला कळून जाईल. चला मग आता याच्यावरती एक एक्झाम्पल रेफर करूया, बघा मग आता एक्झाम्पल दिलेलं आहे. इफ द साईट डिस्टन्स इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ ऑफ द कर्व, बघा इथं मला काय दिलेलं बरं का, इफ द साईट डिस्टन्स इज इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ ऑफ द कर्व, याचा अर्थ काय झाला, कोण सांगेल पटकन सांगा, याचा अर्थ काय झाला रे, या पहिल्या वाक्याचा अर्थ काय झाला, याचा अर्थ असा झाला की साईड डिस्टन्स जे काय आहे ना ते कमी आहे. इफ द साईड डिस्टन्स इक्वल टू हाफ ऑफ द लेंथ, म्हणजे साईड डिस्टन्स यस जो काही आहे ना तो टोटल लेंथच्या हाफ आहे, इक्वल टू दी हाफ म्हणजे L/2 आहे. याचा अर्थ असा होतोय की बघा आता कोण मोठा आहे आणि कोण लहान सांगा बरं का मला, आता तुम्ही गडबड झाली का, येस साईड डिस्टन्स जो काही आहे, हां साईड डिस्टन्स जो काही आहे ना तो आपला कमी आहे आणि लेंथ ऑफ कर्व आपला जास्त आहे. मग आता आपली केस कोणती होती, आपली केस कोणती होती रे, साईड डिस्टन्स इज लेस दॅन द लेंथ ऑफ द कर्व, ती केस होती, म्हणजे ही केस तीच आहे का बघा बरं का. सो साईड डिस्टन्स लेस आहे आपली, आहे की नाही, साईड डिस्टन्स लेस आहे, तो ती वाली केस आहे. डिटरमाइन द ट्रू लेंथ ऑफ द कर्व, तर ट्रू लेंथ ऑफ द कर्व काढा. जेव्हा तुम्हाला काय दिले त्यांनी, G1 दिलेला आहे 2%चा, सो G1 दिला आहे 2%चा, G2 दिलेला आहे 1.5%चा, राईट, आणि ऑब्झर्वर आय लेवल दिले 1.2 मीटर, आणि म्हटलंय की काढा, फाइंड आउट करा, पटकन सॉल्व्ह करा, मला अजून लगेच 2-3 MCQ घ्यायचे याच्यावरती. इफ द साईड डिस्टन्स इक्वल टू द हाफ ऑफ द टोटल लेंथ ऑफ द कर्व, डिटरमाइन द ट्रू लेंथ ऑफ द कर्व. काय करणार बरं का आपण, एन काढून घ्या पहिले, एन मला काय करायचं, कसं काढावं लागेल, एन कसा काढतो, G1 पण पॉझिटिव्ह आहे, G2 पण पॉझिटिव्ह आहे, दोघांचा डिफरन्स 0.5 येऊन जाईल, जो राईट का, दोघांचा डिफरन्स किती येईल 0.5 येऊन जाईल, तो 0.5 येऊन जाईल, तो 0.5 मी वरती ठेवतो,
0.5वरती ठेवतो. एन एस स्क्वेअर. एस म्हणजे काय? एस म्हणजे आपला काय झाला? एच म्हणजे काय? एस म्हणजे साईड डिस्टन्स. आणि साईड डिस्टन्स किती दिले तुम्हाला? L/2. L/2. सो L/2 त्याचा स्क्वेअर झाला. हा झाला एन एस स्क्वेअर डिवाइड बाय 800H. 800H म्हणजे किती? 800 इंटू एच म्हणजे 1.2 पण दिला आहे तुम्हाला आय लेवल. तर मला सांगा उत्तर किती येईल? आपल्याला काय काढायला लावलं? ट्रू लेंथ ना. हां, काढा बरं का ट्रू लेंथ किती येईल मग रे. सो देअर फोर लेंथ ऑफ द कर एल इज इक्वल टू 0.5. लेंथ ऑफ कर एल इज इक्वल टू 0.5 इंटू एल स्क्वेअर डिवाइड बाय 4 डिवाइड बाय 800 इंटू 1.2 म्हणजे 12 किती होतील? ते 12 का काय? बघा बरं किती होतील? 12 आय थिंक 960 होतील. राईट ना, 960. मग करा बरं काय, 960 इंटू 4 होऊन जाईल पुन्हा खाली. परत इकडचा एल कटला, इकडचा एक एल कटला. राईट, तुम्हाला एलची व्हॅल्यू काढायची. किती आली रे सांगा पटकन. किती आली व्हॅल्यू? येईल का आजमध्ये? आजमध्ये येईल की नाही? 1097 आली का? नाही. आता इथं बघा गंमत काय झालं. हां, इथं गंमत झाली. जरा बघू आपण गंमत काय झाली. आता इथं स्लोप जो आहे ना, हा स्लोप कसा घेतला यांनी इथे मेन्शन करायला पाहिजे तसं. साईड डिस्टन्स इक्वल टू द हाफ ऑफ द टोटल लेंथ ऑफ द कर्व डिटरमाइन द ट्रू लेंथ ऑफ द. ओके, आता मला एक बात सांगा. हा जो फॉर्म्युला मी तुम्हाला दिलेला आहे, लक्ष द्या. हा जो तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे, हा समिट करोचा फॉर्म्युला आहे. समिट करोची लेंथ काढण्याचा फॉर्म्युला होता तो किती मी वरती पॉईंट लिहा. समिट करोचा फॉर्म्युला आहे. आता समिट करोचा फॉर्म्युला आहे तुम्हाला G1 आणि G2 दिले आहे मी समजा. आता G1 G2 दिलेला आहे मी तुम्हाला. ॲक्च्युली इथं मेन्शन करायला पाहिजे. की नेमकं काय होते. आता ते मेन्शन काही केलेलं नाही, पण तुम्ही त्याला समजून घ्यायचं की बाबा हा समिट करो आहे आणि हा समिट कर कोणत्या प्रकारचा आहे? हा अशा प्रकारचा समिट करो आहे. राईट का? चढता आणि उतरता अशा प्रकारचा आहे. म्हणजे हे तुम्हाला पॉझिटिव्ह त्याने दिलेलं आहे. G1 2% तो पॉझिटिव्ह आणि G2 1.5% हा म्हणजे निगेटिव्ह आहे. असं तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे. राईट, मग तेव्हा जाऊन तुम्हाला दिसेल 2 आणि 1.5 म्हणजे 3.5 येईल हा स्लोप. आणि 3.5 घेऊन तुम्हाला सॉल्व करायचं, तेव्हा जाऊन 1097.14 उत्तर येणार आहे. राईट, 1097 उत्तर येणार आहे. एन ए स्क्वेअर बाय 800H. याच्यावरती आता MCQ तुम्हाला दाखवतो. तो MCQ तुम्ही बघा काय MCQ बघा. तो MCQ आपण बघून घेऊ. कुठे गेलो तो MCQ? हा वाला MCQ सरळ परीक्षेमध्ये विचारून घेतात, तो लक्षात ठेवून घ्या. इफ द साईड डिस्टन्स यस इज इक्वल टू द लेंथ ऑफ द टॉईस. बघा, मी क्वेश्चन वाचतो हळूहळू, तुम्ही डाटा लिहा. 15 नंबर. इफ द साईड डिस्टन्स साईड डिस्टन्स काय? यस. साईड डिस्टन्स यस इज इक्वल टू दी लेंथ ऑफ द टॉय सेल. एक मिनटं, एक काम करा. याच्या पुढची एक टर्म होती ती पण हे करून घ्या. पुढचा एक फॉर्म्युला काढून घ्या ना. इथल्या इथे होऊन जात असेल तर बघा. पहिले काय सांगितलं मी? साईड डिस्टन्स लेस दॅन लेंथ ऑफ कर्व असेल त्याचा फॉर्म्युला सांगून दिला समिट कर्वचा. आता आपल्याला काय करायचं आहे? जर साईड डिस्टन्स ग्रेटर दॅन लेंथ ऑफ कर्व असेल त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या. साईड डिस्टन्स ग्रेटर दॅन जर एल असेल त्यावेळेस कसा फॉर्म्युला असतो? एल इज इक्वल टू असतो, तिकडे एन एस स्क्वेअर होता, एन एस स्क्वेअर बाय 800H होता. याला काय करायचं? सिम्पल आहे. एस स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह टॉईस एस मायनस 800H डिवाइड बाय एन. हा फॉर्म्युला एवढा लिहून घ्या गड्यावर. मग एक्झाम्पल सॉल्व करू. जेव्हा साईड डिस्टन्स जास्त असेल लेंथ ऑफ कर्वपेक्षा, तेव्हा लेंथ ऑफ कर्वचा फॉर्म्युला काय असतो? समिट कर्व रायझिंग आणि फॉलोइंग कर्वला एल इज इक्वल टू ट्वाईस एस मायनस 800H डिवाइड बाय एन. एल इज इक्वल टू ट्वाईस एस मायनस 800H डिवाइड बाय एन. लिहिला का फॉर्म्युला? चला पुढे चला. आता आपण बघू याच्यावरती एक्झाम्पल. आता बघा, आता तो एक्झाम्पल बघा आणि सॉल्व करा आणि उत्तर सांगा मला पद्धतशीर किती. बघा, इफ साईड डिस्टन्स यस इज इक्वल टू द लेंथ टॉईस एल. साईड डिस्टन्स किती दिले रे? साईड डिस्टन्स यस इक्वल टू लेंथ टॉईस एल. आता तुम्हाला साईड डिस्टन्स टॉईस एल दिलेलं आहे. व्हर्टिकल कर्व जॉईनिंग द टू ग्रेड G1 and G2
हाईट अपेक्स विल बी, तुम्हाला हाईट काढायची. हाईट अपेक्स विल बी, हाईट अपेक्स विल बी. हा सबमिट कर्व आहे आणि कसा रायझिंग आणि फॉलिंग कर्ववाला तोच असतो. त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. उत्तर मला सांगायचं काय येईल. कितीकदा MCQ मध्ये आलेला आहे हा याच्यामध्ये पेपरमध्ये, तो हा पॉईंट महत्त्वाचा आहे. काय उत्तर येईल याचं सांगा मला. पहिले मला सांगा, जो काही आपण सबमिट करू लेंथ ऑफ हे काढायचं आहे. 2 केसेस सांगितल्या. पहिली केस सांगितली जेव्हा लेंथ ऑफ करू आपली मोठी आहे आणि दुसऱ्यांदा सांगितली लेंथ ऑफ करू आपली छोटी आहे. तो दुसरा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला. आय थिंक इथे लेंथ ऑफ करू कोण मोठं आहे बघा बरं का. L into N divided by किती आलं उत्तर. n into N divided by डिवाइड बाय 100. 800. 800 येते का. काहीतरी चुकलं काय बघू बरं आता. बघा आता तर काय होतं आपला फॉर्म्युला ट्वाईस यस येईल ना. यस मोठा आहे ना. यलपेक्षा यस मोठा आहे बघा. यस 2 टाइम्स यल आहे म्हणजे यस मोठा आहे. यस मोठा असेल तर तुम्हाला दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे. यल इज इक्वल टू ट्वाईस एल मायनस 800h डिवाइड बाय एन. बरोबर आहे का फॉर्म्युला. राईट. मग हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. यल इज इक्वल टू ट्वाईस यसची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे ट्वाईस एल मायनस 800h डिवाइड बाय एन. एन किती आहे. एन किती काढला. G1 मायनस G2. G1 मायनस G2 राईट ना. G1 मायनस G2 असाच असणार आहे. त्याची काही व्हॅल्यू दिलेली नाही आहे. मग आता काढायचं मला यल किती प्रकारे यल सांगा. एच काढा. एच हां किती 2400 येईल ते खाली. काही येत नाही ना उत्तर. याला सॉल्व करून उत्तर काढा बरं का. उत्तर जे काही आहे याचं उत्तर येतं 11-15चं उत्तर मी तुम्हाला सांगतो काय दिले. ए उत्तर दिले. ए म्हणजे हे बघा हे ए. G1 मायनस G2 एल डिवाइड बाय 400. G1 मायनस G2 दॅट इज ENL अपॉन 400. द हाईट ऑफ द अपेक्स विल बी. हाईट ऑफ द अपेक्स विल बी. चला बघू बरं काढून. काय काढला होता मी तो कुठे गेला ते एक्झाम्पल. हे वाला एक्झाम्पल होतं. हे झालं किती 4L 3L का होऊन जातोय तो. L मायनस 4L इज इक्वल टू मायनस 800h मायनस मायनस कट म्हणजे मला इथे दिसायला भेटेल 3L इज इक्वल टू 800 इंटू H डिवाइड बाय G1 समथिंग राईट का. इथं हा इकडे चालला जाईल. 800 डिवाइड बाय 3 येते रे. 800 डिवाइड बाय 3 म्हणजे 2 काहीतरी समथिंग येईल ते. हां काय 3 upon 800 येणार. GL अपॉन 800 येणार. हे बघ 3 upon 800. कोणतरी एकाने बोला. ए ऑप्शन आहे बघा. ए उत्तर दिले त्यांनी मागे ऑप्शनमध्ये. क्वेश्चन वाचून घ्या वाटल्यास बघा. 3 upon हां इफ द साईड डिस्टन्स यस इज इक्वल टू द लेंथ ऑफ द ट्वाईस यल ऑफ द एक मिनटं हां if the side distance s equal to the length of twice L of the vertical curve joining the two grade G1 and G2 height of the apex will be what. ऑप्शन ए मला दिलेला आहे. तुम्ही उत्तर काय काढलं याच्यापैकी ऑप्शनमध्ये आहे का काही बघा. ऑप्शनमध्ये मॅच होत नसेल तर आपलं काहीतरी चूक झालेली आहे. तो एच आपल्याला बघावा लागेल. तो एच काय तो मी तुम्हाला डेरिव्हेशनकडे नेतो. मग आता बघा तो एच काय तो बघून घ्या. तो एचच काढायला लावला आहे ना. तो एच येऊन जायला पाहिजे होता रे. हे बघा बरं इथं काय विषय केला बघ ना. बरोबर फॉर्म्युला एल इज इक्वल टू ट्वाईस एस मायनस 800h डिवाइड बाय G1 बाय G2. उत्तर का नाही आलं. एस इज इक्वल टू ट्वाईस एल. म्हणजे बेजून 4 3 800 बाय एच येते का कोणाचं उत्तर ते याच्या ऑप्शननुसार. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट होता. हा क्वेश्चन यायलाच पाहिजे होता. का मागं चुकलेला आहे पण तुमचं उत्तर तरी यायला पाहिजे याच्यापैकी 4 पैकी.
इथं काय उत्तर पाहिजे होतं खाली आपल्या याच्यानुसार बॉटमला 3 by 800. किती 3 by 800. 3/800 3/एल ना 3L 3 3LN/800 ना. आता तो ऑप्शन बी दिसत नाही कुठे 3LN 3 नाही आहे कुठं. हा एक 800वाला होता बॉटमला गड्या इथं 3 पाहिजे होता पण आता ऑप्शनमध्ये नाही मॅच होते आणि त्याने ऑप्शन आपल्याला दिला आहे ए दिलेला आहे. तो कसा ए आहे तुम्ही बघून घ्या. ठीक आहे कसा ए बघून घ्या. मी पण त्याला नंतर शोधतो. आता टाईम वाया घालायचं काम नाही आहे. पुढे आपण बघू पुढे जाऊ काय दिलं असेल तर. वर्टिकल 200 पेक्स आर समथिंग कॅल्क्युलेट द इलेव्हेशन. आज मेथड तर हीच आहे. दुसरं डोकं लावायचं काम नाही. तो आता अशा पद्धतीने जे काही आहे तुम्हाला सबमिट करायचा फॉर्म्युला जो काही आहे तेवढा तुम्ही लक्षात घ्या. बाकीचं काही डोकं लावायचं काम नाही आहे. राईट तो बाकीचं काही डोकं लावायचं काम नाही आहे. अशा पद्धतीने हे काढता येईल आपल्याला. झालं ठीक आहे. तो अशा पद्धतीने व्हर्टिकल कर्व जो काही आहे व्हर्टिकल कर्व आपला संपून गेला. व्हर्टिकल कर्वमध्ये जेवढं काही महत्त्वाचं तुम्ही तेवढंच घेतलं. ॲक्च्युली तुम्हाला फक्त काय काढता यायला पाहिजे बघा चेंज इन द ग्रेडियंट काढता यायला पाहिजे. चेंज इन ग्रेडियंटवरती क्वेश्चन असतो. राईट आता मी तुम्हाला सबमिट करतो सांगितलं त्याच्यावरती MCQ होता म्हणून मी तो पॉईंट शिकवायला गेलो पण तो आता त्याचं उत्तर काही आलं नाही. तुम्ही तो क्वेश्चन वाटल्यास मी ग्रुपवर पाठवतो. तुम्ही एकदा त्याला सॉल्व करून बघा. सॉल्व करून बघा तुम्हाला कळून जाईल तो विषय काय आहे. राईट नंतर MCQ पुन्हा बघा अजून MCQ काय MCQ काय दिलं आहे अजून वेगवेगळे MCQ आहे तिथं. ते सगळे सॉल्व होऊन जातात सोपे आहेत. रेडियल ऑफसेट रेडियस ऑफ द सिम्पल ओके ठीक आहे. हे झालं आता ठीक झालं इथपर्यंत. मग थांबून घ्यायचं काय 8 वाजून गेले. बाकीचा अभ्यास करायचा असं तो जमलं तर मला जर टाईम भेटला मी दुपारी सांगेल हे. राईट हे झालं व्हर्टिकल कर्व. आता एक लेक्चर लागेल मला याच्यासाठी ओरिजिनल कर्व सांगायला. ओरिजिनल कर्व म्हणजे फक्त त्या एक्सप्रेशन पटपट काढून दिले का तेवढेच करायचे आहेत. आणि ट्रान्झिशन करायचे शॉर्ट नोटच्यामध्ये प्रकार लिहून द्यायचे की 4 प्रकार आहेत त्यांचे इक्वेशन हे आहेत आणि कोणाला काय म्हणतात आणि कोण काय इम्पॉर्टंट आहे. तेव्हा ट्रान्झिशन करायचे सगळे प्रकार तेवढे झालेत का खल्लास होऊन जातो व्हर्टिकल कर्व. पण व्हर्टिकल कर्व ज्याच्या आफ्टर महत्त्वाचा आहे सोडून काही चालणार नाही आहे. ओके इथपर्यंत काही डाऊट असेल तर विचारून घ्या. याच्यावरचे क्वेश्चन जे काही आहेत क्वेश्चन वाटल्यास मी पाठवतो. जे माझ्याकडे आहेत ना जे शिकवले त्या टॉपिकवरती मी क्वेश्चन पाठवतो. तुम्ही ते बघून घ्या तेवढे. ठीक आहे बघू आता नंतर बघू हा टॉपिक आता. ओके